सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करते. आज मी जो डिजिटल पाठ घेणार आहे, त्या पाठाचा माझा विषय आहे कार्य आणि ऊर्जा आणि उपघटक आहे ऊर्जा रूपांतरण. मुलांनो, मला सांगा, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणते ना कोणते काम करतच राहतो. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले काय करतो? आपण जे रात्री पांघरून अंथरून जे काही घेतलेलं आहे, ते काय करतो? तर ते आपण नीट करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर? त्याच्यानंतर अंघोळीसाठी पाणी काढणे अशी काय करतो? कामं करतो. त्याचप्रमाणे अजून काय करतो आपण? तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत राहतो दिवसभरात. आता बघा, तुम्हाला इथे काय दिसतं रे बाळांनो? तर इथे 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिसत आहे. पहिल्या आकृतीमध्ये हा जो एक मुलगा आहे, त्याच्या हातात काय आहे? ते एक धनुष्यबाण दिसत आहे. तो काय करतोय? तो धनुष्यबाण सोडण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये एक चाक आहे. त्या चाकाला तो जो चित्रातला मुलगा आहे, तो काय करतोय बाळांनो? तर ते चाक पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या आकृतीमध्ये एक स्पंज दिसत आहे. त्या स्पंजला एक माणूस हाताने प्रेस करून दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यानंतर पुढची ही जी डायग्राम आहे, त्याच्यामध्ये एक शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी आपल्याला दिसत आहे. ती काय करतीये बाळांनो? तर ती ते सॅक उचलण्याचा प्रयत्न करते. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये एक खिळा दिसत आहे. त्या खिळ्यावरती हातोड्याने एक माणूस मारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये जो माणूस आहे, तो काय करतोय? तर तो लाकडाचं एक ओंडका उचलून नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटच्या आकृतीमध्ये जी मुलगी आहे, तिच्या हातात एक दोरी दिसत आहे. त्या दोरीला एक बॉक्स बांधलेला आहे. ती तो ओढण्याचा काय करतीये बाळांनो? प्रयत्न करत आहे. या सर्व चित्रांचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले, तर तुम्हाला समजेल की चित्रातील काही वस्तूंना बल लावल्यानंतर त्या वस्तूची मूळ जागा बदलते. आता चित्रात काय दिसतं रे बाळांनो? तर धनुष्यबाण एका जागेवरून दुसरीकडे सुटताना दिसतोय. बॅग उचलली जाते. सायकलचं जे काही चाक आहे ते पुढे जात आहे. म्हणजेच आता काय होते रे बाळांनो? ती जी वस्तू आहे, ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. म्हणजे तिची स्वतःची मूळची जागा बदलते. म्हणजेच त्याला म्हटलं जातं विस्थापन होणे. आता अ, हे जे पुढची चित्र दिसतंय तुम्हाला, त्यात ती एक जी मुलगी आहे, ती काय करतीये? पेटीवरती बल लावतीये आणि काय करतीये? ती पेटी उचलण्याचा किंवा तो बॉक्स ओढण्याचा प्रयत्न करते. आता मला सांगा, त्या पेटीवरती नक्की ती कुठलं बल लावतीये? तर ती जो पेटी आहे किंवा बॉक्स आहे, त्याच्यावरती ती मुलगी गुरुत्वीय बल, घर्षण बल आणि स्नायू बल लावते. आणि त्या बलाच्या मदतीने काय करतीये बाळांनो? ती 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 पेटी वरपर्यंत काय किंवा लांबपर्यंत ओढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती वस्तू किंवा ती पेटी हलवण्यासाठी तिला काय लावावं लागते? बल लावावं लागते. आता उदाहरण द्यायचं झाल्यावरती समजा एक भिंत आहे आणि त्या भिंतीला मी माझ्या दोन्ही हातांनी पुढे ढकलण्याचा काय केला बाळांनो? प्रयत्न केला. मी त्या भिंतीवरती बल लावलं. तर मला सांगा, ती भिंत पुढे सरकेल का? नाही सरकणार. कारण की कारण की भिंत सरकवण्यासाठी आपल्याला वेगळं एक्स्ट्राचं बल लागणार आहे. आता मला सांगा, ही भिंत माझ्या दोन्ही हातांनी पुढे सरकली गेली का? माझ्या हातातून कार्य झालं का? नाही. त्या भिंतीचं विस्थापन झालं का? नाही. जर त्या ठिकाणी बल लावून पण विस्थापन झालं नाही, म्हणजे नेमकं काय झालं रे बाळांनो? जर बल लावून सुद्धा विस्थापन नाही झालं, म्हणजे त्या ठिकाणी कार्यच झालं नाही. म्हणजे एखाद्या वस्तूवर बल लावून त्या वस्तूचे विस्थापन झाले नाही, तर त्या ठिकाणी कार्य झाले नाही असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन झाले, त्याला म्हटलं जातं कार्य. मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना कार्य म्हणजे काय हे लक्षात आलं असेल, बरोबर? आता समजा अ, ही जी मुलगी दिसतेय तुम्हाला, तिच्याकडे एक बॉक्स आहे किंवा पेटी आहे. ती पेटी सगळ्यात पहिले तिने काय केली? एक रिकामी पेटी घेतली, तिला दोरी बांधली आणि तिने ती ओढण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिले तिने 10 मीटर ओढली, तर ती लवकर ती ओढू शकते, बरोबर? पण जर त्याच पेटीत मी 20 पुस्तकं ठेवली आणि तिला ती पेटी 20 मीटर ओढायला लावली, तर तिला ती शक्य आहे का? ती ओढणार की. पण तिला जास्त ताकद लावावं लागेल, जास्त बळ लावावं लागेल. म्हणजेच
सारख्याच अंतराचे जरी विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते ते कार्य अधिक. आता आधीच्या ह्याला आधी रिकामी जी पेटी होती ती ओढायला जास्त बल लागलं का आपल्याला? नाही. पण पुस्तकांनी भरलेली पेटी ओढण्यासाठी आपल्याला काय लागलं? जास्त बल लागलं. म्हणजे सारख्याच अंतराचं जरी विस्थापन असलं तरी ज्या कार्याला अधिक बल लागतं ते कार्य कसं असतं? अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही कसे असते? अधिक असते. आता आता मला सांगा, एखादी मी तुम्हाला समजा एक ही दिली, बादली दिली रिकामी आणि ती बादली काय सांगितली की ती बादली उचला तुम्ही. आता रिकामी बादली आहे, तुम्ही उचलू शकता ती इझिली, बरोबर. पण त्याच जागी जर मी एखादी पाण्याने भरलेली तुम्हाला बादली उचलायला लावली तर तुम्ही ती उचलू शकता का रे? नाही उचलू शकत. किंवा तुम्हाला थोडस जास्तच बळ लावावं लागेल. मग मला सांगा, दोन्ही कार्याला एकसारखं बल लागलं का? नाही. दोन्ही गोष्टींना वेगवेगळं काय लागलंय आपल्याला? बल लागलेलं आहे. पुढचा आपला पॉइंट आहे कार्य आणि ऊर्जा यांचा मधला संबंध. आता समजा तुम्हाला सगळ्यांना मुलांना विराट कोहली माहित असेल. मला सांगा, प्रत्येक वेळेस विराट कोहली प्रत्येक बॉल वरती सिक्सच मारतो का? किंवा फोर व्हीलरच मारतो का? सॉरी, फोरच मारतो का? नाही मारत. तो कधी कधी काय करतो रे बाळांनो? कधी 1 रन काढतो, कधी 2 रन काढतो, कधी डॉट रन काढतो, बरोबर. मग त्याने मला सांगा, त्याला जर जेव्हा पहिला बॉल त्याच्या बॅटीला लागतो त्यावेळेस जर त्यांनी 6 मारला तर त्यावेळेस त्यांनी काय लावलेलं असतं? जास्त बल लावलेले असते किंवा जास्त ऊर्जा लावलेली असते, बरोबर. आणि ज्या वेळेस त्याचा बॉल जवळच कुठेतरी जाऊन पडतो म्हणजे त्याने तेव्हा जास्त बल लावलं का? नाही लावलं. आता ह्या चित्रात तुम्हाला एक लहान मुलगा दिसतोय, त्याच्याजवळ एक गाडी आहे. तो काय करतोय? ती गाडी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय. आता मला सांगा, प्रत्येक वेळेस त्यांनी ढकलल्यावरती सेम तेवढ्याच अंतरापर्यंत गाडी जाईल का? कधी कमी जाईल, कधी जास्त जाईल. म्हणजे तो जेवढी त्याला एनर्जी लावेल तेवढं त्याला काय लावेल? जेवढी एनर्जी लावेल तेवढी ती गाडी पुढे जाईल, बरोबर. म्हणजेच कार्य करण्याच्या क्षमतेलाच काय म्हटलं जातं? ऊर्जा असे म्हटले जातं. आता मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या शाळेच्या भोवती काय आहे? ग्राउंड आहे. तुम्ही पीटीच्या क्लासच्या वेळेस काय जात असताल? त्या खेळ खेळण्यासाठी त्या ग्राउंड वरती जात असताल. तुम्ही त्या ग्राउंड वरती गेल्यावरती तुम्हाला समजा पीटीच्या शिक्षकांनी 10 मिनिटं त्या ग्राउंडचे चक्कर मारायला लावले तर मला सांगा, सगळ्या मुलांचे एकसारखे काउंट मध्ये चक्कर होतील का? एखादा मुलगा 5 चक्कर मारेल, एखादा 2 मारेल, एखादा 3 मारेल. म्हणजेच प्रत्येकाची ते कार्य पूर्ण करण्याची ऊर्जा कशी आहे किंवा क्षमता कशी आहे? वेगवेगळी आहे. आणि ही जी कार्य करण्याची क्षमता आहे प्रत्येकाची त्याला म्हटलं जातं ऊर्जा. आता ऊर्जा कुठून मिळते रे बाळांनो आपल्याला? तर ऊर्जा आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो, जे आपल्याला अन्नातून मिळतात, त्याच्यामधून काय मिळते? आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. अन्न पदार्थामधून आपल्या शरीराला आवश्यक असलेली न्यूट्रिएंट मिळतात, पोषक द्रव्य मिळतात आणि ती जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवली गेलेली असते ती आपण वेगवेगळी कामं करण्यासाठी ती काय करतो बाळांनो? ऊर्जेचा वापर करतो. आता ऊर्जा म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. आता ऊर्जेची पण काय आहेत बाळांनो? वेगवेगळी रूप आहेत. कुठली कुठली वेगवेगळी रूप आहेत ऊर्जेची? तर यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. तर त्यातली सगळ्यात पहिली जी ऊर्जा आपण अभ्यासणार आहोत ती आहे यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला काय म्हटलं जातं बाळांनो? यांत्रिक ऊर्जा असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माहितीये वेगवेगळ्या कंपनीज असतील किंवा आपल्या घरात सुद्धा वेगवेगळ्या यांत्रिक गोष्टी आपल्या घरात पण आहेत. उदाहरणार्थ मिक्सर आहे आपल्या घरामध्ये, फॅन आहे, फ्रीज आहे. ह्या काय आहेत? एक यांत्रिक गोष्टी आहेत. आणि अशी यांत्रिक कार्य करणाऱ्या किंवा यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला काय म्हटलं जातं? यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि दुसरी आहे गतीज ऊर्जा.
आता यांत्रिक ऊर्जेचा आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये तुमची आई काय करते स्वयंपाक करते. स्वयंपाक करण्यासाठी ती बघा मिक्सर मध्ये वाटण काढते. आता बघा तिने वाटणाचं सामान काढलं ती काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण टाकते आणि मिक्सर काय करते ते भांडण त्या मिक्सरला लावते आणि मिक्सर चालू करते आणि ते चालू करताना ती काय करते बटन टाकते लाईटचं बरोबर. आता ती बटन टाकते म्हणजे काय रे बटन टाकल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्याचं पात फिरू लागतं आपलं म्हणजेच काय झाली रे बाळांनो तिथं यांत्रिक ऊर्जा तयार झाली. त्याचप्रमाणे फिरणारा पंखा असेल गाडीचं चाक असेल सर्कशीतलं चाक असेल ही सर्व यांत्रिक ऊर्जेची उदाहरणं आहेत. इथं बघा काय दिसतं रे बाळांनो तर इथे एक तुम्हाला गुलेल दिसतेय काय दिसतेय गुलेल दिसतेय. आता तुम्हाला माहिती आहे गुलेलीचा उपयोग काय करतो रे बाळांनो तर आपण लहान असताना गावी गेलो की काय करायचो रे चिंचा पाडणं असेल आंबे पाडणे असेल अशा गोष्टी करण्यासाठी काय करायचो रे बाळांनो गुलेलचा वापर करायचो. ही जी गुलेल आहे त्या गुलेलमध्ये काय करायचो आपण दगड ठेवायचो आणि ती गुलेल हळूच खेचायचो आणि आपल्या जे फळ आपल्याला पाडायचं आहे त्याच्यावरती काय करायचो निशाणा साधायचो. आपण त्या गलोलीला दगड बांधतो आणि झाडावर सोडतो तेव्हा गलोलीचे रबर काय होते बाळांनो ताणले जाते आणि आपण दगड सोडून देतो तेव्हा रबर पुन्हा मूळच्या स्थितीत येतो. त्यावेळी दगड मात्र दूर फेकला जातो. तसेच खेळण्यात आपल्याला एखादं खेळणं दिलं त्या खेळण्याला चावी दिली तर ती गाडी काय लागते चालायला लागते. म्हणजेच या सर्व कार्य करणाऱ्या ऊर्जा कुठून मिळाली तर अशा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही स्थितीज ऊर्जा साठवली जाते. यांत्रिक ऊर्जा ही प्रत्येक फिरणाऱ्या वस्तूमध्ये असते म्हणजेच प्रत्येक क्रियेत विस्थापन होते म्हणजेच कार्य होते. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. स्थितीज ऊर्जा समजण्यासाठी आपण एक कृती करू. दोन चेंडू घेऊ एक चेंडू आपण काय करू टेबलाच्या बरोबर मध्यभागी ठेवू आणि दुसऱ्या चेंडूने काय करू दुसरा चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळूया. पहा दुसरा चेंडूचा धक्का पहिल्या चेंडूला लागल्यामुळे पहिला चेंडू काय झाला हलला कारण दुसऱ्या चेंडूतील स्थितीज ऊर्जेच्या धक्क्यामुळे पहिल्या चेंडूला काय मिळाली गती मिळाली किंवा त्याचं विस्थापन झालं. आपण कॅरम खेळतो त्यात एखादी सोंगटी असेल आणि ती सोंगटी आपण स्ट्रायकरने त्या सोंगटीला मारलं पण स्ट्रायकर मध्ये ती काय होतं रे बाळांनो ती जी सोंगटी आहे ती इकडे तिकडे पळतात त्या स्ट्रायकर मारल्यामुळे. आता स्ट्रायकर कशामुळे मारतो रे आपण आपल्या बोटांनी मारतो तिथे काय होते स्नायूंची ऊर्जा असते आणि त्या स्ट्रायकर मधील स्थितीत ऊर्जेचे रूपांतर कशात होते गतीज ऊर्जेमध्ये होते. म्हणजे गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हटलं जातं गतीज ऊर्जा म्हणतात. पुढचा आहे उष्णता ऊर्जा. पृथ्वीला कोणापासून उष्णता मिळते तर सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते आणि ती कुठल्या एककात मोजली जाते कॅलरी या एककात मोजली जाते. उदाहरणार्थ लाकूड कोळसा यांच्या ज्वलनातून जी आग उत्पन्न होते ती पण काय करते रे उष्णता निर्माण करते. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात जे अन्न पदार्थ बनवतो त्याच्यासाठी पण आपल्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा सुद्धा आपल्याला उष्णतेच्या रूपातच आपण वापरतो. गॅस वगैरे पेटवतो म्हणजे आग काय आहे उष्णतेचं रूप आहे. आपण उष्णतेचं एक रूप आहे. पुढची ऊर्जा आहे प्रकाश ऊर्जा. आता प्रकाश ऊर्जा पण कुठून मिळते आपल्याला तर सूर्यप्रकाशापासून मिळते. आता सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती काय करतात बाळांनो अन्न तयार करतात म्हणजेच प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत करतात. हे आपण शिकलो. या अन्नाचा वापर वनस्पती प्राणी हे त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी करतात. म्हणजेच प्रकाश पण काय आहे एक प्रकारचं ऊर्जेचं रूप आहे त्याच्यामधून आपल्याला अन्न मिळतं. नेक्स्ट आहे ध्वनी ऊर्जा. आता तुम्हाला माहितीये मोठ्याने जर जोरात आवाज झाला खिडक्यांचे त्याच्यामुळे काय होतात रे बाळांनो काचांना तडे गेलेले तुम्हाला दिसतात. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रण करण्यासाठी सुद्धा ध्वनीचा काय केला जातो वापर केला जातो. म्हणजेच ध्वनीमुळे काही कार्य होतात. यावरून ध्वनी हे काय आहे एक ऊर्जेचे रूप आहे हे आपल्याला लक्षात येते. नेक्स्ट ऊर्जा आहे रासायनिक ऊर्जा.
रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जे म्हणतात. आता उदाहरणार्थ तुमची इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे असेल, त्याच्यात पण रासायनिक प्रक्रिया करून ऊर्जा मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल रिएक्शन करून सुद्धा आपल्याला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला म्हटलं जातं रासायनिक ऊर्जा. ऊर्जेचे 2 स्रोत असतात. एक म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत, दुसरा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक म्हणजे कसले? शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतो आहे त्या ऊर्जा स्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. उदाहरणार्थ गवऱ्या, पालापाचोळा, लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा. आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे असे जे अक्षय आणि अखंड आहेत आणि विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा वापरले जातात. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, त्याचप्रमाणे जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरींपासून मिळणारी ऊर्जा आणि शेवटचा पॉइंट आहे आपल्याला ऊर्जेचे रूपांतर. कोणतेही कार्य होताना ऊर्जेचे काय होत असते? रूपांतर होत असते. आता ऊर्जेचे रूपांतरण म्हणजे काय रे बाळांनो? ही तुम्हाला चित्र दिसते. सगळ्यात पहिले वरती सूर्य दिसतोय. तो सूर्य काय करतो? समुद्रातल्या पाण्याची वाफ करतो आणि ते वाफेचं पाणी वाफ काय होते? आकाशात जाते आणि त्याचे ढग बनतात. ढगांपासून थोड्या वेळाने पुन्हा काय होतं? काही कालावधीनंतर पाऊस पडतो. पावसाचं पाणी नदीत किंवा समुद्रात साठवलं जातं. ते नदीत साठवलेलं पाणी कुठं जातं रे? धरणात जातं. धरण कुठं असतं? उंचावर असतं. एकदा का उंचावरती धरणाचं पाणी खाली सोडलं गेलं की त्या धरणातल्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि ती विद्युत ऊर्जा कुठे वापरली जाते? की ते जे घर दिसते त्या घरामधल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी, लाईट लावण्यासाठी, फ्रीज चालू करण्यासाठी, मिक्सरचा वापर करण्यासाठी वापरली जाते. लाईट चालू करतोय म्हणजे प्रकाश ऊर्जा मिळते. मायक्रोवेव्हचा वापर करतोय म्हणजे उष्णता ऊर्जा मिळते. टीव्ही, रेडिओ चालू करते म्हणजे ध्वनी ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच एका ऊर्जेपासून त्याचं काय होत राहते बाळांनो? सारखं रूपांतर होत राहते. म्हणजेच ह्यालाच काय म्हटलं जातं? ऊर्जा रूपांतरण. हे काही संदर्भ आहेत. धन्यवाद.